मोहक घरकुल मनी रंगले, धाव किती मृगजळे, पाप पुण्य जणू एकच प्याले, पाप पुण्य जणू एकच प्याले, माणुसकीचे रीते सोहळे, माणुसकीचे रीते सोहळे, क्षितिजावरती जाईवे सही, मर्मबंधातली ठेवली, मर्मबंधातली ठेवली, मर्मबंधातली ठेवली, मर्मबंधातली ठेवली, मर्मबंधातली ठेवली. तुमच्यापेक्षा मोठा बिझनेस मी उभा करणार, तुमच्या नाकावर टिच्चून. तुम्ही मला त्या घरापासून तोडलत ना, मी तुम्हाला तुमच्या बिझनेसपासून तोडतो. एवढंच जर घर प्यारं असेल ना तर दे सगळं सोडून आणि ये घरी. बोळक्याने दूध पाजतो तुला पुन्हा. आत्ता नाही, आत्ता तुम्ही दाखवलेल्या मार्गावरच चालणार आणि तुम्हाला संपवणार. दादा येऊ. सचिन, अरे ये ना. सॉरी, मला काल रात्री जरा उशीर झाला यायला. दादा ओमची तब्येत कशी आहे? ओम ठीक आहे आता, नथिंग टू वरी. रिअली? पण तू म्हणालास की ओमवरती हल्ला झालाय म्हणून, आणि ही गोष्ट काळजी करण्यासारखी नाहीये. सचिन, मोठा भाऊ म्हणून तुला एक सल्ला देतो. हे बघ, काही गोष्टींकडे आपण दुर्लक्ष करायला हवं, नाहीतर जगणं कठीण होतं. आपण टेन्शन खाली जगलो तर आयुष्यातला आनंद हरवून बसतो आपण. म्हणजे म्हणजे तुझ्या भाषेत आयुष्याची वाट लागते, कळलं? दादा, दादा मी आधी खूप नॉर्मल कॅटेगरीत होतो, पण स्वप्निता गेली आणि नात्यांचं महत्व कळायला लागलं. तिचं समोर असणं, तिचं भांडण, तिचं सतत मला सांभाळून घेणं, या सगळ्या गोष्टी मी खूप कन्सिडर करत गेलो. दादा, आपली माणसं आपल्या जवळ असावीत, इनफॅक्ट ती असायलाच हवीत. पण ती असली ना की खूप सिक्युअर्ड वाटतं. सचिन, मला तुझ्या फिलिंग्स कळतात. अरे, स्वप्निताची कमतरता मलाही जाणवते आता. माझं आणि तिचं एवढं काही जास्त कनेक्शन असं नव्हतं. आपण जे काही होतं ना ते खूप गोड होतं. बहीण असावी, नाही असावीच, हे तिने मला सतत जाणवून दिलं.
म्हणून माझा भाऊ तो माझ्याशी कधीच अटॅच झाला नाही. त्याच्यात आणि डॅड मध्ये नेहमी काहीतरी वाद असायचा आणि त्या सगळ्या वादांचा राग तो घरच्या सगळ्यांवर काढत. आता कालचाच बघ ना, तो एवढा जखमी होता म्हणून मी त्याला तिथून वसंत अंकलच्या घरी घेऊन गेलो. खरं तर हॉस्पिटललाच घेऊन जाणार होतो, पण वृंदा म्हणाले की घरी जाण, म्हणून मी त्याला तिथे नेलं. तर हा माझा भाऊ शुद्धीत आल्यावर माझ्याशीच भांडायला लागला. मला एका क्षणी असं वाटायला लागलं होतं की त्याच्यावर हल्ला मीच करावलाय की काय, असं त्याला वाटतंय. दादा, दादा, वसंत अंकल बद्दल तुझं काय मत आहे? म्हणजे नेमकं काय वाटतंय तुला? करतात एक आणि वागतात एक. इनफॅक्ट मला असं वाटतं की हा ओमवरचा हल्ला पण त्यांनीच घडवून आणलाय. सचिन, तुला काय म्हणायचं मला नक्की कळत नाही. विचार कर ना यार, ओम आपल्या घरातून निघून गेला त्यांच्याकडेच, म्हणजे त्याला तिथेच गुंतवून ठेवायचं आणि आपल्या घराविरुद्ध चितवायचं, असा तर प्लॅन नसेल त्यांचा. सचिन, पण मला अजूनही कळत नाहीये तुला काय म्हणायचंय ते. दादा, मलाही फारसं क्लिअर होत नाही, पण त्यांचा आतापर्यंतचा सगळा प्रकार बघून मला हाच डाऊट येतोय. सचिन, हे बघ, आपल्याकडे पुरावा असल्याशिवाय आपण कोणावरही असे आरोप करू नयेत. दादा, माझे गट फिलिंग्स मला हेच सांगतात की हे सगळं त्यांनी घडवून आणलंय. अरे बरं, ठीक आहे. दादा, अजून एक बोलायचं होतं तुझ्याशी. काय बोलायचं होतं? कळत नाहीये कसं बोल. सचिन, अरे बोल, काय बोलायचंय? ही जुलियाना कशी मुलगी आहे? तुला नक्की काय म्हणायचं? दादा सॉरी, पण ती वसंतरावांना मिळालेली नाही ना. त्यांच्याबरोबर मिळून हा प्लॅन तर रचला नसेल. सचिन, स्टॉप इट. हे बघ, जुलियाना खूप साधी मुलगी आहे. साधी? हे साध्या मुली ना असले रिलेशन्स ठेवत नाही जे तिने तुझ्या बरोबर केलं. सचिन, बास. हे बघ, तुला जे बोलायचं होतं ते मी सगळं ऐकून घेतलेलं आहे, त्यामुळे तू आता निघू शकतो. सॉरी दादा, मला तुला दुखवायचं नव्हतं, पण जे मनात होतं तेच बोललो. सॉरी. यांनी अचानक जुलियानावर का संशय घेतला? काय कारण असेल? श्री,
तुला धोका तुझ्या जवळच्या माणसांपासून आहे. जवळचा माणूस? तुझ्याच हितचिंतकांपासून. हितचिंतक? जुलियाना? त्वमेव प्रत्यक्षं तत्त्वमसि त्वमेव केवलं कर्तासि त्वमेव केवलं हर्तासि त्वमेव केवलं धर्तासि कमलबाई. खल्विदं ब्रह्मासि त्वं जरा साक्षात् आमच्याशी- आत्मासि नित्यं ऋतुं वश्मि सत्यं आमच्याशी वश्मि बोला. अवत्वं माम् अवतारम् अवश्रोतारम् अवदातारम् अवदातारम् अवानुचानं काही शिष्यम् चुकलंय का आमचं? अवपश्चात्तात अवपुरस्तात अवोत्तरातात हळूहळू. अवदक्षिणातात देव कानात बोट घालेल. अवजोध्वातात सर्वतो देव मां पाहि- कानात बोट पाहि- घालेल. काही नाही हो. हे बघा, देव काही करत नाही. जे करतात ना ते माणसंच करतात. म्हणजे करतात एक, बोलतात एक आणि मनात असतं तिसरंच. हो का? बा, आता मी काय बोललो, काय दाखवलं आणि मनात काय ठेवलं तेवढं जरा सांगा बघू. म्हणजे आमची चूक आम्हाला कळेल, नाही का? पुरे झाली तुमची नाटकं. पक्के बनेल आहात तुम्ही. जरा आम्हाला कळेल असं सांगितलं तर बरं होईल कमलबाई. हो, कळेल असं बोलू. तुम्ही मला सांगा, घरात आता सुषमा आहे, मधुकर आहे, प्रभाकर आहे, सगळी जण आहे. बोललात त्यांच्याशी? त्यांच्याशी काय बोलायचं? बोलायचं त्यांच्याशी ज्यांना आपलं ऐकावं असं वाटतं, नाही का? हो, मग हाकलून द्या त्यांना घराबाहेर. जरा घाई होते असं नाही वाटत कमलबाई? त्यांना घर सोडा म्हणून सांगायचं आणि आपण घरात राहायचं का? एकांतवासाची ही शिक्षा झेपेल का आपल्याला? त्यापेक्षा ते नजरेसमोर दिसतायत त्यात समाधान माना, नाही का? कसलं समाधान आहे हो? सांगा ना, कसलं समाधान आहे? म्हणजे जी माणसं घरात राहायला हवी ती बाहेर गेली. ती कामिनी गेली, ती गेलीच, तिकडचीच झाली. तिला आपली काही काळजी आहे? कमलबाई, कामिनी आणि ती जाऊन 2 दिवस झालेले आहेत. आठवडाभर राहणार म्हणाली आहेत ना. आता नवं शहर, नवीन माणसं, ती पोर तिथं रोळेपर्यंत राहू दे तिला सोबतीला तिच्याबरोबर. हो, पण घरात एक एक नवीन नवीन वाद होत आहेत. तिला आपली काळजी नाहीये का? आपण सोडूया ते वाद. आपण कसे? तुम्ही तर बोलायला सुद्धा तयार नाही आहात. जरा धीर धरा असं मला वाटतं. बरं, ते गावाला जायचं जरा मनावरती घ्या, तिथे जाऊन येऊ कसं? बरोबर. म्हणजे आपण इथून पळ काढू, तेवढं एकच टुमणं आहे तुमचं. पण हे बघा, मी हे घर सोडून कुठेही जाणार नाहीये. अक्काबाई असं झालंय तुमचं. अक्काबाई निघाल्या तीर्थाटनाला आणि फडताळावरच्या दुधाला विरजण लावलं की नाही म्हणून गावाच्या वेशावरून परत आल्या. तसं तुमचं झालेलं आहे. हो, आहे मी अक्काबाई, आहे अक्काबाई. नाही माझा पाय घराबाहेर निघत, कळलं? कर्मबंधातले ठेवही. काय हो? आपल्या घरातल्या मुलांसारखे तुम्ही सुद्धा या डबड्यात अडकलेले दिसताय. काय कुणाचा मेसेज आहे? कमलबाई, असा संशय घेऊ नका बरं का. काय आहे, सरड्याची धाव कुंपणापर्यंत. हो. जरासं डोकं जड झालं की आमचे ज्येष्ठ नागरिक, त्यांचा कट्टा आहेच, त्या कट्ट्यावरती गेलो की जरा बरं वाटतं.
म्हणजे चहाटाळे विनोद होता, धो धो हसायला मिळतं, मन थोडस हलकं होत. जाऊन येऊ का? बर, तुम्ही तुमचं काय ते स्तोत्र वगैरे सुरू ठेवा. ठेवते. गणपती देवा जरा बुद्धी द्या यांना पण. हा. चला. गणपती बाप्पा, एरवी घरात संन्यस्त असणारा आमचा हा बाबा तिकडे ज्येष्ठ नागरिकांच्या कट्ट्यावर जाऊन नेमकं काय करतो माहिती काढायला हवी. कशी? कसं वाटतंय आता? आता बरं वाटतं. गुड. अरे ओम, मी सॉरी बेटा, तू आराम कर, मी नंतर बोलतो. पप्पा काय झालं? अंकल, काही बोलायचं ना तुम्हाला? मग बोला ना. अहो आता मी ठीक आहे. नाही रे, मी सांगितलं ना, म्हणजे असं काय नाही, सहजच आपलं काय मनामध्ये एक कल्पना आली होती. पण कधी कधी ना इतक्या बालिश कल्पना येतात ना. पण जाऊ दे, काही असं नाही. पप्पा प्लीज आता उगाच ताणू नका. हा सांगून टाका ना काय आहे ते. अंकल, काल रात्री श्री काही बोलून गेला का तुम्हाला? अरे कमाल करतोस तू. तो इथून आपल्या समोरच गेला ना, तुझ्या समोर गेला. मी गेलो तरी का त्याला दारापर्यंत सोडायला? पण ओम, तू ना हल्ली फारच. कॉल डॅडचा होता. बघितलंस, मी म्हणालो होतो ना. अच्छा, म्हणजे नक्कीच कॉल डॅडचा होता. अरे अंकल, आत्ताच माझ्या डॅडला माझा पुळका काय येतोय विचार करा ना तुम्ही. कर्मबंधातली ठेवही. अहो ब्रेकफास्ट तयार आहे, येताय ना खायला? हो आलो. हा, आणि सुषमा, मी जरा विचार करतोय की ओमला आता परत घरी घेऊन यावं की काय. काय म्हणाला? खरं सांगताय? कधी जाऊया आणायला? मी पण येते देवस्थानला. एक मिनिट, एवढं असं लगेच उत्साहित व्हायची गरज नाहीये. मी फक्त माझं मत काय ते सांगितलं, आणि त्यातून त्या ओमला घरी परत येण्याची त्याची इच्छा आहे की नाही कुणास ठाऊक, तो प्रश्नच आहे. तो येईल, त्याला यायचंच होतं. तुम्ही नाही म्हणत होतात म्हणून तो येत नव्हता. अच्छा, म्हणजे जो काही दोष आहे तो सगळा माझा आहे. बर, ठीक आहे. बरोबर आहे ओम तुझं. मधुकर रावणशी माझं बोलणं झालं होतं. एनिवे, तू आराम कर, येतो. अंकल थांबा तुम्ही, मी डॅडला फोन लावतो. अरे ओम, तू आता. अंकल तुम्ही खाऊन घ्या, चला. अहो फोन नंतर घ्या ना, आधी खायला चला. ओमचा फोन आहे, बोलू की नको? ओमचा फोन आहे, मला द्या, मी बोलते. अगं, हॅलो ओम, मॉम. कसा आहेस बाळा? मी ठीक आहे मॉम. डॅड आहेत का तिकडे? माझ्याशी बोलायचं नाहीये का तुला? नाही मॉम, मला आत्ता डॅडशीच बोलायचं आहे. त्यांच्याशी नंतर बोल तू. आधी मला सांग, कसा आहेस बाळा? मी ठीक आहे. आता आम्ही तुझ्याविषयीच बोलत होतो. वाटलंच मला. वाटलंच म्हणजे? ओ, असा का बोलतोयस तू?
आम्हाला तुझी काळजी आहे ओम. तुझे डॅड आत्ताच म्हणत होते की ओमला घरी परत घेऊन येऊया. हो का? बर. आणि काय म्हणतात डॅड? असा का बोलतोयस तू? हे बघ ओम बाळा, आता झालं गेलं सगळं विसरून जा आणि घरी परत ये. येशील ना? हो, येणार ना, नक्कीच येणार. मला वाटलंच होतं. अहो बघा, ओम घरी यायला तयार आहे. ओम बाळा, मी पण येते तुला घ्यायला. हां हो हो. हां. मॉम, जरा डॅडला फोन दे ना प्लीज. बर, घ्या, त्याला तुमच्याशीच बोलायचं. बोला चिरंजीव. नमस्कार मधुकर कर्णिक साहेब. आत्ताच मला वसंत अंकल सांगत होते की तू तुझ्या घरी जा म्हणून. हा, दोन्हीकडे एकच विषय एकाच वेळी चर्चेला आहे. आश्चर्य आहे ना? माझ्याकडे वेळ फार नाही ओम. तुझा निर्णय काय झालाय तो सांग. तू वाकड्यात शिरतोयस असं नाही वाटत आहे तुला? अहो तुम्ही भांडू नका ना. कुणाशी आणि काय बोलतोयस हे कळतंय का तुला ओम? गुड मॉर्निंगची बॅड मॉर्निंग करणारे, मला धमकवणारे मधुकर कर्णिक तासाभरात मला घरी घेऊन येऊ या निर्णयावर कसे काय आले? कारण तुझी काळजी वाटली.